महाराजांच्या अभंगात श्री संत जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला उपदेश करतात बाबा ऐका रे तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीव तुम्ही आम्ही सगळी माणसं या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतलावरती जन्माला आलो ऐका रे बाबा मिळालाय तुम्हा आम्हाला अनमोल असा माणसाचा जन्म याआधी कधी मिळाला नव्हता यानंतर कधी मिळणार नाही मग काय करा बाबा हो ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो त्याला तुम्ही आम्ही शरण जा महाराज का देवाला शरण जायला लावताय तुम्ही चाल हे शरीर कुणाच्या सत्ते कोण बोले ते हरिविने किंवा का देवाला शरण जा आज सांगितले का तर वृक्षाचे पान आणि बाबा झाडाचं पान सुद्धा हलवायचं का नाही सत्ता ज्या भगवंताच्या हातामध्ये तुकोबराय सांगतात जीवनामध्ये तो देव आपला करा पण महाराज तुम्ही एकेकाळी म्हणता देव प्राप्त करा जीवाला देवाकडे जावं लागतं त्रिकालबाधी सत्य माणूस म्हणून जन्माला आलो या देवाकडे जावं लागल पण एकेकाळी तुम्ही म्हणताय देवाकडे जा आणि एकेकाळी म्हणता देवाकडे जाणं सोपं नाही मग देवाकडे जाण्यासाठी सोपं साधन काय धरावे संताची ते जीवनामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल तर संतांच्या दरबारामध्ये जावं लागते मग संतांच्या दरबारामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आहे करा महाराज हा जो एवढ्या मोठ्या प्रेमाने प्रतिवर्षी तुम्ही करत असणारा संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा सोहळा संत सद्गुरू बाळूमामा एक संत आहेत मग महाराज तुम्ही सांगता ज्ञानोबराय तुकोबराय सकल संतांच्या दरबारामध्ये जावं लागते मग लांब कशाला ज्या मामांचा भंडारा सोहळा एवढ्या मोठ्या प्रेमाने समस्त तामसवाडी ग्रामस्थ करत या त्या मामांच्या दरबारात आम्ही आलो या तुम्ही सांगता मामांकडे जावा ज्ञानोबराय तुकोबराय अगोदर संतांकडे जावा म्हणता मग समजा आम्ही आज संतांच्या दारात येऊन बसलो या भगवंताच्या दारात येऊन विराजमान झालो या तुकोबराय तुम्ही सांगता भगवंताच्या अगोदर संतापशी जा मग संतापशी गेल्यानंतर आहे का हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम असा लाभ जर संतांच्या दरबारात असेल उत्तम असा लाभ जर ह्या मामांच्या चरणामध्ये मामांच्या दरबारात असेल तर महाराज प्रश्न असा या आम्ही सामान्य जीवानं करायचं काय बाकी काय करू नका बाबा फक्त एकच करा त्यांचा दास बरं समजा आम्ही ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामा आदी करून सगळ्या संतांचं दास्यत्व स्वीकारलं आम्ही जर संतांचा दास झालो तर आमचा फायदा काय अलीकडे लोक फायद्याशिवाय भक्ती सुद्धा करत नाही काय फायदा आमचा आम्ही संतांचा दास झालो तर त्याचं उत्तर तुकोबारे देतात पुढे आस पुढे ना बाबा तुमची आस म्हणजे इच्छा उरणार नाही इच्छा उरत नाही असं संत करतात का एरवित्त सांगितलं नाही 800 कीर्तनातून उद्धाराचं साधन सांगितलं संत करतात काय तर कृपा करतात बघा सहसा कुणावरती करत नाही अलीकडच्या काळात संतांची कृपा कुणावरती होत नाही पण हा ज्या भाविक भक्तावरती माझ्या मामांची संतांची कृपा होईल का नाही तुकोबराय सांगतात कल्पांती ही सरी नाही अरे कधीच न सरावलेली कृपा संत तुमच्या आमच्यावरती करतात आता कृपा म्हणाल तर बाबा कृपेचं भांडवल खोल पाहायचाल तर जगाच्या पाठीवर आपल्यावरती सगळे कृपा करतात सगळे प्रेम करतात सगळे दया करतात सगळे करुणा करतात पण स्वार्थी वाक्याखाली आणलं अख्खं जग कृपा करत पण स्वार्थी या जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने आपल्यावरती प्रेम करणारे दोन व्यक्ती एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे बाप मायबाप या दोन गोष्टी सोडल्या तर अख्खं जग स्वार्थी कृपा करत फक्त निस्वार्थ भावनेने कृपा करणारी आई आणि बाप म्हणून आज तुकोबराय या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात मामा अहो जशी एखादी माय लेकरावरती निस्वार्थ भावनेने कृपा करते जसा एखादा बाप लेकरावरती निस्वार्थ भावनेने कृपा करतो या मामा अख्खं जग आमच्यावरती कृपा करल स्वार्थी पण तुम्ही निस्वार्थ भावनेने आमच्यावरती कृपा करता कुणाप्रमाणे तुम्ही संत मायबाप मामा तुम्ही संत आहात माझी माय आहात माझे बाप आहात कृपावंत आहात दयावंत आहात करुणावंत आहात तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही कोण म्हणतं या अभंग कोणाचा या तुकाराम महाराजांचा तुकोबराय काय म्हणतात मी संतांचं वर्णन करू शकत नाही मी पतित या पतित म्हणजे काय पात्रता नसलेला आणखीच खालच्या भाषेत ऐकायचं झालं तर आपल्या गावठी भाषेत सांगायचं पात्रता नसलेला आता तुकोबराय स्वतःला म्हणतात माझी पात्रता नाही तसं पाहायचं झालं तर पतित तरी कसं म्हणावं तुकोबराया सगळ्या संतांमध्ये ज्ञानाने श्रीमंत अधिकाराने श्रीमंत वैराग्याने श्रीमंत आणि सगळ्या संतात परिस्थितीने श्रीमंत तुकाराम महाराज बरं तुकाराम महाराजांच्या घरी बाबा 500 एकर जमीन होती किती जगातली जर पहिली गोरगरिबांची कर्जमाफी कुणी केली असेल तर संत जगद्गुरु तुकोबरायांनी बैलगाडी भरून इंद्राणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वह्या बुडवल्या आणि अनेकांना कर्जमुक्त करणारे पहिली कर्जमाफी करणारे तुकाराम महाराज बाबा घरी 500 एकर जमीन होती पण गुळवे पुण्याला सासऱ्यांच्या घरी 3600 एकर ऊस जात होता वर्षाला तुमच्या भागात ऊस असतो बरोबर का इकडे करताना थोडे तरी लोक बाबा तुकाराम महाराजांच्या घरी 500 एकर जमीन होती पण सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस जात होता आपला एकरच असतो तो बी कारखाना जाळल्याशिवाय नेत नाही
तरी बी माणूसाचा छाती काढून चालतो या. आज तुकाराम महाराजांना किती गर्व पाहिजे, पण तुकोबराय म्हणतात अरे मी श्रीमंत, मी जहागीरदार माझ्या घरी. हा संतांचा दरबार या, हा मामांचा दरबार या. इथं गरीबाला तरी त्याच पायरीला, श्रीमंताला तरी त्याच पायरीला. किती जहागीरदाराला पदरात घेतला जातो या, आणि किती गरीबाला तरी त्याला पदरात घेतला जातोय. का तर आपणा पारिखे नाही इथं अपपर भाव नाही, असा संतांचा दरबार. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा काय मी पतित मामा, तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही, संतांच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. का तर तुम्ही या विश्वामध्ये आला, या भूतलावरती आला. नवे नवे आमच्या पवित्र आणि पावन अशा तामसवाडी गावामध्ये मामा तुमचं अधिष्ठान या. पण एकेकाळी कधी कधी असा प्रश्न पडतो या, तुम्ही आमच्याकडून सेवा करून घेताय, प्रत्येक वर्षी हा भंडारा होतो या, प्रत्येक आमोशाला तुमची भव्य देवी आरती अन्नदान घडतं या. ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या दारात घडतात. पण एकेकाळी असा प्रश्न पडतो मामा, तुम्ही आमच्या गावात आलाय कशा? काय कारण ह्या तामसवाडी गावात यायचं? त्याचं कारण तुकोबारा देतात बाबा ऐका रे. आज संत सद्गुरु बाळमामांचं अधिष्ठान तुमच्या गावामध्ये या. मामा आपल्या गावामध्ये आले, त्या पाठीमाग फक्त एकच कारण काय, उद्धराया जन जडजीवा. तू मामा सामान्य जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत बाळमामा आपल्या भूमीमध्ये आले. मग आल्यानंतर केलं काय, किंवा संत जातात तिथं करतात काय, वाढवतात सुख, वाढवतात भक्ती, वाढवतात भाव, वाढवतात धर्म, आणि कुळाचार नाम विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार करतात. असे अधिकारी संपन्न संत सद्गुरु बाळूमामा या विश्वामध्ये आले. स्वतःच्या देहाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, जाळवणी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था प्राप्त केली. आणि संत सद्गुरु बाळूमामांनी एक ध्येय धरलं, ह्या जगाचं कल्याण. तर बुडते हे जन नदी खवी डोळा येतो कळवळा म्हणून आले, आणि तुमच्या आमच्या उद्धारा करता तुमचं आमचं कल्याण केलं. म्हणून तुकोबरायांना प्रश्न पडला बाबा ह्या संतांना उपमा द्यावी कशाची? आता संत बाळूमामा हे नाव घेतलं की सगळे संत आले तिथे, बरं का ध्यानात ठेवा. संतांना ह्या मामांना उपमा द्यावी कशाची? म्हणून तुकाराम महाराज पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजेला बसले. आणि देवपूजा पहाटे असते बरं का, 8 वाजता नसते. पहाटेच्या पाऱ्यात देवपूजेला बसले, आणि देवपूजा करत असताना गोपीचंद उघडत होते. गोपीचंद उघडताना बाबा सहज मनात प्रश्न आला, बाबा जसा हा चंदन उघडल्यानंतर झिजून 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 तो नष्ट होतो या, त्याचं कार्य पूर्णत्वाला जाते, त्याचं अस्तित्व संपते. पर चंदन उघडत होते कशा करता माहितीये का बाबा? चंदन कशासाठी उघडलं जातो? एक तर आपण वारकरी लोक एक तर देवाला लावतात, दुसरा आपल्याला लावतात. का कपाळाला लावतात? त्याला कारण आहे बाबा. कपाळाला का लावायचं असतं त्याचं सांगतो. तुम्ही ह्या मामांच्या मंदिरावर येताय, कपाळाला भंडारा न लावता कधी निघून जायचं. येताय माणूस म्हणून जन्माला या, कपाळ कधी मोकळं ठेवू नका. बाबा मुस्लिम समाजामध्ये कपाळाला लावलं जात नाही, त्याला त्यांचं शास्त्र या. आणि आपला हिंदू धर्म असं सांगतो या, जात म्हणत नाही बरं का, धर्म म्हणतो. महाराज आपला हिंदू धर्म असं सांगतो या, कपाळ कधीच मोकळं ठेवायचं. त्याला कारण आहे या बाबा, माणसाचं नशीब कुठं असतं? कुठं असते पाहुणं? इथं महिला मंडळ सहज त्रास झाला तरी माई मावल्या कपाळ बडवून घेते, ते काय माझ्या नशिबाला भोग का हो? तर माणसाचं नशीब कुठं या? इथं. इथं देवाचा वास असतो, इथं भगवंताचा वास असतो. जर तुमच्या कपाळाला मामांचा भंडारा लावत असाल, कपाळाला चंदनाचा टिळा असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, जर रोज कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लावत असाल तर गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय बघा? हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? ठेच तुम्हाला लागेल, दुःख भगवंताला होतं. जर मामांची तन मन धनाने सेवा करत असाल तर जाहीर ऐकून जा, ठेच तुम्हाला लागली तर दुःख मामाला होतं या. वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतायत. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकीला आदमापूरचा भगवंत तुमच्या दाहून येणार. पण त्याच ब्रिदया गेशी त्या ऐसा तुदार ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय तो देव अगोदर काहीतरी घेतो आणि मग काहीतरी देतो. महिला मंडळ तुम्ही गावातल्या देवाच्या पाया पडा, मारुतीराच्या पाया पडा, महादेवाच्या पाया पडा, बाळूमामांच्या पाया पडा, गणपती बाप्पाच्या पडा, पांडुरंग रुक्मिणी साहेबाच्या पडा, किंवा पंढरपूरला जा, आळंदीला जा, देहूला जा, आदमापूरला जा, कुठल्या देवाच्या पुढे जा आणि आजीबाई कुठल्या देवाच्या पाया पडा. मला खरं सांगा, देवाचा पाया पडताना माग सरतो का हो? आधी पैसे टाकून मग पाया पडा. खरं बोला गड्या, झालं का पाहुणा? आज कधी सरला का देव महाग? आधी पैसे टाकून मग पाया पड. आम्ही किती केलं तर होईना भिकारी, पंढरीचा वारकरी. तसा तो तुमचा पैसा मागत नाही, धन दौलत मागत नाही, शेतीवाडी मागत नाही, दाग दागिना मागत नाही, किंवा 7-12 नाव करून घेत नाही. आलाय कीर्तनाला चांगले घेऊन जा. देव मागतोय काय? फक्त थोर प्रेमाचा
किंवा देवभावाचा भुकीला हाची दुष्काळ त्याला मामांवरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा या सगळ्या गोष्टी मामाप्रती मनामध्ये असल्या रे तो आदमापूरचा भगवंत आपलाच होतो या आणि एकदा का संत बाळूमामा आपलेशे झाले की मग हरी आला हाता मग कैशी भय चिंता एकदा देवच मामा जर आपल्यासारखे झाले की मग मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात चिंताच करायची गरज नाही फक्त देव आपलाचा झाला पाहिजे आपलाचा केला संत सद्गुरू बाळूमामांनी म्हणून तुकोबऱ्यांना प्रश्न पडलाय त्या संतांना उपमा द्यावी कशाची पहाटच्या पाऱ्यात चंदन उघडत होते आणि तुकाराम महाराजांची देवपूजा आणि आपली देवपूजा जमीन आसमानाचा फरक आहे बाबा तुकाराम महाराजांची देवपूजा चालू असताना तुकाराम महाराजांचं तोंड जर जाऊन दाबलं नाही तरी असं रोमारोमातून विठ्ठल 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 आवाज ही तुकोबऱ्यांची पूजा आपली पूजा असते हरिमुखे म्हणा खोड बाबा गंध उघडत उघडत भावकीला शिव्या देतो ही आपली देवपूजा आहे ती तुकाराम महाराजांची देवपूजा होती सहज मनात प्रश्न आलाय जसा चंदन उघडल्यानंतर झिजून नष्ट झाला त्याप्रमाणे मामा विश्वामध्ये आले संत विश्वामध्ये आले स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि हा भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग दरवळ ठेवला म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन आमच्या गावात आला कशा करता नवे नवे अवतार त्यांचा त्या करता या उद्धराया जन जेव्हा काहीसा या अर्थात अतिशय पवित्र अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या प्रसंगाला साजेल असा संताचा अधिकार कार्य व्यक्त करणारा अभंग विढाला विढाला नियोजन प्रायोजन सर्वांना ज्ञात श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापुराच्या कृपाशीर्वादाने या आपल्या पावन आणि पवित्र अशा तामसवाडी गावामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांचं पावन आणि पवित्र असणारा अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानावरती प्रति वार्षिक चालू असलेला हा भंडारा उत्सव नूतन वर्षानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करत असणारा प्रत्येक वर्षी हा भंडारा सोहळा त्या भंडाऱ्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवा भगवंताचं पवित्र नामचिंतन सेवेसाठी उपस्थित महिला वर्ग पुरुष वर्ग आलेले बाळूमामांचे पांडुरंगाचे ज्ञानोबराय तुकोबऱ्यांचे निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना गोड या ठिकाणी गायनाचार्य आपल्या भागाचं भूषण असणारे दादा तुम्ही दोघंही असाल महाराज तुम्हा चरणी नतमस्तक होत असताना सोबत आलेले आमचे महाराज तुमच्या चरणी नतमस्तक समस्त टाळकरी मंडळी दोन गोडही मृदंगाचार्य हार्मोनियम वादक विनेकरी बाबा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक सध्याच्या काळात धावत्या युगामध्ये उन्हाळा म्हणले की आमच्या वारकऱ्यांचा सीझन असतो आमच्या भागात भरपूर कार्यक्रम रोज दोन दोन करतोय तरी होत ना बाबा आणि त्या कार्यक्रमाच्या पिरियड मध्ये ह्या घासा आमचा पूर्णपणे जाम होतो या पण पुढे हजार जरी पब्लिक असलं तरी आमचा थोडा आवाज अख्ख्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य करतात ते साऊंड सिस्टीम आले दादा तुमचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आली तर मला प्रश्न असा पडलाय नाव कोणाचं महाराज आल्या आल्या मला वाटतं या बाजकर पाहुण्यांच्यात आम्ही जेवायला गेलो आल्या त्यांनी आम्हाला तिथं सांगितलं कार्यकर्त्यांनी सर्व महाराज हा भंडारा सोहळा आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रेमानं करतो या ते काय झाले अलीकडच्या काळात बाबा नाव घेण्यात आमचा अर्धा तास जातोय लिहून घ्या हा जातोच आमचा अर्धा तास कुठल्या सप्त्याचा जातोय पण मला जाहीर सांगू द्या गाडी या तामसवाडी गावामध्ये जरा वेगळंच मला पाहायला मिळालं महाराज जाईल तिथं आमची नावं घ्यायसाठी लोकांची गर्दी होती या माझं नाव घ्या पण आल्या बरोबर मला ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले महाराज हा भंडारा सोहळा आम्ही प्रत्येक वर्षी करतो या सोहळ्याला आम्ही तुम्हाला निमंत्रित केले पण एक करा कुठल्याच बाळूमामाच्या भक्ताचं नाव घेऊ नका का तर ह्या तामसवाडी गावामध्ये ऐका या तामसवाडी गावामध्ये आम्ही बाळूमामांचा सोहळा करतो या मामांचा भंडारा करतो या महाराज आमची नावं घेऊ नका का तर हा सोहळा आम्ही नावासाठी करत नाही फक्त देवासाठी करतो एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज भावना पुन्हा ऐका तुम्ही देवासाठी म्हणून करताल का नाही तुम्ही देवासाठी म्हणून करताल तर तुमचं नाव आपोआप होत राहणार पण हा नावासाठी करताल मग थोड्या दिवसाचा काळ रावणाच खेळायला गेले ना आपण माणसं गड्या नावासाठी नाही देवासाठी करा तुमचं नाव आपोआप होत राहणार मात्र भगवंताची कृपा छत्र छाया आपल्यावरती असते महाराज कुठली गोष्ट नाव मला तर ते नावासाठी करूच वाटत मी बाबा कुठे जरी कीर्तनाला गेलो का नाही शेजारी आमच्या दत्ता महाराज असतात सोबत जर म्हणले का नाही महाराज गुलदगड महाराज मला नाही सांग वाटत कीर्तन कारण व्यासपीठावर नारदाच्या गादीवर मला कधी स्वतःचा मोठीपणा सांग वाटत नाही मी जाहीर सांगतो मी कधी कीर्तन करा असं म्हणत नाही लोकांनी आपल्याला म्हटलं पाहिजे आपण म्हणून उपयोग नाही बाबा तशी लोकांनी भक्ती केली असं म्हणलं पाहिजे आम्ही करतोय असं म्हणलं नाही पाहिजे हाच स्वभाव तुमचा आवडला पण एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक या ग्रामदेवताच्या निधनवत गुरुवारी यांच्या चरणी निधनवत सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या निधनवत वाणीला आरंभ विडाला
तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बाबा मानवी देहाला उपदेश करत असताना संतांचा अधिकार कार्य व्यक्त करणार अभंग आहे. आता अभंगात प्रवेश करायचा तर प्रस्तावनेत 3 वर्ग लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं आता तर आपल्याला संत कळतील देव कळतील. महाराज आज 16 भंडाऱ्या निमित्त चालू आहे म्हणून लक्ष देऊन ऐका. अभंग जर गोड ऐकायचा असेल तर लक्ष देऊन ऐकलं तर कळणार. बाबा विश्वामध्ये 3 वर्ग पहिला देवाचा दुसरा संतांचा आणि तिसरा तुमचा आमचा माणसाचा. आज माणसाचं आपल्याला काहीच बघायचं नाही का तर कीर्तन वर्ष श्राद्धाचं हाय वय ना असं बोलत चला. हा बाबा कीर्तन वर्ष श्राद्धाचं नाही म्हणून आज माणसाचं काहीच आपल्याला बघायचं नाही. पाहायचं देव आणि संत. देव आणावा लागला आणि संत बाळूमामा आज स्वतः आले. देव आणावा लागता म्हणता कशा करता यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृत धर्म संस्थापनाय समवामी युगे युगे. प्रत्येक युगात देवाला जाऊन आणावं लागतं. बाबा ज्या ज्या वेळी या पृथ्वी तलावरती अधर्म वाढतो, ग्लानी हानी संकट बाधा येते, पाप वाढतं, पुण्य कमी होतं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागिनासा झाला, त्या पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही म्हणून पृथ्वी माता गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवाच्या दारात जाऊन उभा राहते. ए ब्रह्मदेवा, ए भगवंता, तुला अवताराला यावं लागेल. ब्रह्मदेवाने सांगितलं पृथ्वी माता अवताराला आलो असतो पण मला अवतार घ्यायचं कळत नाही. बघा माणसाची 3 खाती 3 देवाकडे वाटून दिलेत. या ब्रह्मदेवापासून आपली उत्पत्ती या भगवान विष्णू आपलं पालन पोषण करतायत आणि भगवान शंकर घेऊन जायचं काम करतायत. 3 देवाकडे 3 खाती. ब्रह्मदेव सांगतोय मला अवतार घेता येत नाही. पृथ्वी माता उठल्या कैलासात भगवान शंकराच्या महादेवाच्या दारात जाऊन उभा. ए महादेवा, ए भगवंता, तुला अवताराला यावं लागेल. महादेवाने सांगितलं पृथ्वी माता मला सुद्धा अवतार घ्यायचं कळत नाही. अवताराला आलो असतो पण मला अवतार घ्यायचं कळत नाही. ए महादेवा, तुम्हाला अवतार घ्यायचं कळत नाही म्हणल्यावर कळतं काय? महादेवाने सांगितलं मला फक्त माणसं मारायचं कळतं. काय सांगितलं? माणसं मार आणि त्याला मारायचंच कळतं. मला खरं सांगा बाबा, तुम्ही सगळी जाणकार निष्ठावंत वारकरी आहात. भगवान शंकराच्या अंगाला कुठल्या कंपनीची पावडर आहे? पावडर लावत असेल तो काय माणूस आहे भेटतो पानकरी मला लावायला. काय भगवान शंकराच्या अंगाला भस्मावटी रुंड माळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. बाबा मेलेल्या माणसाच्या चितेची राख आहे त्याच्या अंगाला. व्याघ्रांबर भागाचं कातड या मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा गळ्यामध्ये विष्णू रूपी सर्प धारण केला या. आणि शंकराची हेअरस्टाईल लई भारी बघा. शंकराची हेअरस्टाईल कशी 1 साइड मारला असेल त्यानं. तो काय आताचा शंकर होता वय. मस्तकावरती जटा आहेत आणि जटीतून गंगा वाहते या. असं विग्रह भगवान शंकराचं. भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा नवे नवे तो महाकाल आहे. विठ्ठल विठ्ठल महा असं कुठल्या देवाच्या पुढे नाही. हा महा असं कुठल्या देवाच्या पुढे नाही. एका देवाच्या पुढे महा. महा म्हणजे महान. महान असा देव, देवांचा देव महादेव सांगतोय मला माणसं मारायचं कळतं. आणि म्हणून तर आपल्या गावातला मसनवाटा गावात शंकराच्या मंदिराला चिटकून असतो. बरोबर का? काय लबाड बोलताय म्हणा बुवा झुपीलाच. गावात असतोय तो. बाबा कुठल्या गावाचा मसनवाटा गाव सोडून बाहेर आहे. बरोबर का? बरोबर का महिला मंडळ? मसनवाटा कुठल्या गावात गाव सोडून बाहेर असतो. पण बाबा तुम्ही जुन्या जाणकार लोकांना अजून विचारा, मसनवाटा काही वर्षापूर्वी गावातच होता. काय होता? गावातच होता. पण ते झालं कसं पाहुणं? गावातून येता जाता जळणारी प्रेत बघितली, जळणारी माणसं बघितली का नाही? गावातल्या लोकांना भीती वाटायला लागली म्हणून गावातल्या लोकांनी ह्या शंकराच्या मंदिरा शेजारचा मसनवाटा उचलला गावाच्या बाहेर नेऊन ठेवला. बाबा माझं तर एक वैयक्तिक मत असं या, तो मसनवाटा गाव सोडून बाहेर गेला या हे जरा चुकीचं झालं. या गावात होता तो बरा होता. माणसाला असं का? त्याचं बी कारण सांगतो. बाबा मसनवाटा जर गावात असता का नाही तर गावातून येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगीरांना कळालं असतं बाबा आपल्यासारखी भली भली देंड ही तर राख होऊन पडल्यात तवा माणसानं फुगिरी सोडली असते. तशी 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 सोडली नसते गड्या. उगाच गावाच्या बाहेर निघून गेला या. गावात होता ते बरा होता. पण का गावात असायचं माहितीये का बाबा? तर भगवान शंकर स्मशानाचा राजा. पृथ्वी माता तिथून उठल्या विष्णू नारायणाच्या दारात जाऊन उभा. ए भगवंता अवताराला यावं लागलं. आता बघा पालन पोषण करता होता नाईलाज जास्त अवताराला यावं लागलं. आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची विट या आणि त्या विटीच्या तुकड्यावरती उभा राहून
रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना धर्माच्या रक्षणा करता जगाच्या मालकाने अवतार घेतला आणि 28 विटेवरती उभा राहून जगाचा कारभार जगाचा संसार करतोय. पण प्रश्न असा पडतो महाराज, तो मनाने आला का त्याला जाऊन आणावा लागला हो? आणि राही रूपा बळी करुणी खळी हरिदासी फळ आणावा लागला, मनाने आला नाही, आणावा लागतोय देवाला. आणि दुसरा वर्ग आज संत पाहायचे असतील तर ऐका, संत स्वतः येतात. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात. बाबा त्यांनाच संत म्हणतात. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, जाताना जातो म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. येताना येतो म्हणाले, जाताना जातो म्हणाले, का तर काळावर सत्ता आहे. मला खरं सांगा, माणसाला जन्माला यायची बी सत्ता नाही आणि मरायची बी सत्ता नाही. जन्म सुद्धा आपल्या हातात नाही आणि मरण सुद्धा आपल्या. तीन गोष्टी कधीच कुणाच्या हातात नाहीत बरं का, संत सोडले तर. एक, जन्म कुणाच्या हातात नाही. दोन, निसर्ग कुणाच्या हातात नाही. आणि तीन, मरण कुणाच्या हातात. काय बी चुकू आपण, जन्म मरण. शास्त्रानं माणूस जन्माला आल्यावर 3 सोहळं पाडले. किती बाबा? किती झालं पाहून? 3. पहिला सोहळा माणसाचा जन्माचा, दुसरा सोहळा माणसाचा लग्नाचा आणि तिसरा सोहळा माणसाचा मरणाचा. किती झालं बाबा? 3. बाळांनो किती रे? 3. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. परत ऐकायचं हा. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. महाराज त्यातला एखादा सोहळा हुकावता येतो. बऱ्याच जणांचा हुकला पण त्याला आता पर्याय नाही, त्याला पर्याय नाही महाराज. पण जन्माचा आणि मरणाचा सोहळा हुकवता येणार नाही. जन्माला आला मरणार त्रिकालबाधी सत्य. पण संत बाळूमामा ऐकून जायचे असतील तर ऐकून जा. संत बाळूमामा मरणाच्या पुढचे जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तू त्या घरी राबत असे. अरे जगाला घेऊन जाणारा काळ तुकोबराय सांगतात माझ्या घरी गुलामी करतोय. आणि आणखी काळाचं संताचं नातं ऐका. तुकाराम तुकाराम नाम गीता आणखीच नामाची ताकद यमधर्म सांगे तुता तुम्हा नाही ते सत्ता कुठं जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथं भगवंताचं नाम चाललंय तिथं यमाला थारा सुद्धा नाही. हा अधिकार संताचा. असे संत आले आले म्हणाल तर 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संत पाहायला मिळाले. 11व्या शतकात त्या भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा, तदनंतर सोपान काका ज्ञानोबराया, 1201 मध्ये मुक्ताई माता, तदनंतर जनाई माता, नामदेवराया, आरंचे सावतोबा, गोरोबा काका आदी करून संत. 13व्या शतकात एकही नाही. 14व्या शतकात संत एकनाथ महाराज. 15व्या शतकात एकही संत नाही. 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराय, बहिणाबाई, निळोबराय आदी करून संत. 17व्या शतकात एकही नाही. 17वं संपलं आणि 18वं शतक आलं. आणि बाबा 18व्या शतकामध्ये त्या जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला, बाबा या विश्वामध्ये आता कुठेतरी अवतार घेण्याची गरज आहे. बरं कशासाठी अवतार घ्यायचा? जग वाईट मार्गाने चाललं, जग वाम मार्गाने चाललं. ग्लानी हानी संकट बाधा वाढली, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेना, करावं काय लागल? अवतार घ्यावा लागल. प्रश्न पडला शंकराला. बरं आता अवतार घ्यायचं सोपं आहे? खोलच पाहायचा. जगाच्या पाठीवर 18-10 संत आहेत. प्रत्येक संताचा अवतार कार्य पहा. अवतार देवाचा, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कुठलेही संत घ्या. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान झाला, भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जणी लागे पाई. कुठलेही संत घ्या, अवतार देवाचा. तसा ज्या मामांचा भंडारा मोठ्या प्रेमानं करताय ना, त्या संत सद्गुरु बाळमामांचा अवतार शंकराचा. या महाराज शंकराला प्रश्न पडलाय अवतार घ्यायचा. तर अवतार घेणं सोपं नाही बाबा. अवतार संत घेत असतात, पण ज्या मायबापाच्या पोटी घेतात त्यांच्या मायबापाची काय ना काय पुण्य असेल. तुम्ही शेती करता बरोबर का बाबा? मला पटपट उत्तरे द्या. बी चांगला असेल तर पीक चांगलं येतं, बरोबर का? बरोबर का पाहुणं? बी चांगला असेल तर पीक चांगलं येतं. त्याप्रमाणे मायबाप चांगले असतील तर पोटी जन्माला येणारी लेकरं चांगली जन्माला येत असतात. शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ गुमटी, मुख्यामृताची वाणी, देह देवाचे कारण. महाराज जसा बी चांगलं तसं पीक चांगलं, त्याप्रमाणे मायबाप चांगली, पोटी जन्माला येणारी लेकरं चांगली जन्माला येत असतात. मग कुठल्या ना कुठल्या संत अवताराला येत असताना त्यांच्या मायबापांनी काहीतरी पुण्य केले. मग महाराज जास्त काय सांगू नका. ज्या मामांचा भंडारा सोहळा आम्ही एवढ्या प्रेमानं करतो, या ज्या मामांचा दरबार हा एवढ्या मोठ्या प्रेमानं भरला, या त्या मामांचंच कार्य सांगा. आता मामांच्या जर कार्याला स्पर्श करायला झाल तर पहिल्यांदा तुम्ही म्हणता, या कुठलेही संत अवताराला येत असताना अगोदर मायबापाची पुण्य असावी लागते. मग संत सद्गुरु बाळूमामा जन्माला आले, त्यांच्या अगोदर त्यांच्या मायबापाची काय पुण्य होती? लक्ष देऊ नये का? संत सद्गुरु बाळूमामा त्यांच्या आईचं नाव सुंदरा माता आणि वडिलांचं नाव मायप्पा. पंढरपूरच्या पांडुरंगाची मनोभावे सेवा करत होते आणि माहेरच्या देव आप्पाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावे पूजत होता. एका दिवशी ते हलसिद्धनाथाच्या पुढे हात जोडून उभा राहिला
कर्नाटकच्या चिंचणी मायाकाची हलसिद्धनाथाची मनोभावी सेवा करत होत्या. त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या. हे हलसिद्धनाथा आता आता बाळूमामांची आरती असताना तुम्ही हलसिद्धनाथाचं नाव घेता का सगळे घेता ना बाबा हलसिद्ध म्हणजे काय हो तुला कशाला बोलिवलाय म्हणा सगळं आम्हाला विचारतो महाराज हलसिद्ध म्हणजे काय कुठलाही देव आणि कुठलेही संत बाबा संतत्वाच्या पदवीला जाण्या अगोदर देवत्वाच्या पदवीला जाण्या अगोदर माणूस असतात बघा अगोदर माणूस व्हावं लागतं मग देवत्वाच्या संतत्वाच्या पदवीला जावं लागतं. संत हलसिद्धनाथ हे एक माणूस होते. माणूस असताना निपाणीच्या सरकाराकडे सेवेला होते आणि पहिल्या काळात लोकांना काम काय गुरढोरं राखायची आणि गुरं राखताना एक गाय रोज चोरून देत द्यायची. हे पाहिलं एका सेवकऱ्यानं आणि जाऊन सरकाराला म्हणजे अलीकडच्या भाषेत सरपंचाला जाऊन सांगितलं अमक्या तमक्या माणसाला गाय चोरून दूध देते या चोरून दूध पितो या म्हणून त्या निपाणीच्या सरकाराने बाबा ती डाव रचला आणि जो दूध पितोय ना त्या दुधामध्ये चिक टाकला. चिक कोणता गायीचा नाही बरं का रुईचा. रुई कळते का मारुतीला वाहता ती रुई तो चिक. आता ही कशी मराठी भाषा आहे बाबा वळवल तशी वळशी तसं त्यात काय काय शब्दात तुमच्या ना आमच्या फरक आहे बरं का तर 40 किलोमीटर ओलांडलं की भाषा बदलते ध्यानात ठेवा. तसं ते मगत राहिले आम्हाला काय काय चतकोर चपातीला काय म्हणतात तुमच्याकडे नाही वेगळंच म्हणले मग ते पाहुणं चोख चला चोख 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 ते आता ते आमच्याकडे कधीतरी म्हणतात असं लय तुमच्याकडचे शब्द वेगळे असतील बाबा. ही मराठी भाषा आहे जशी वळवल तशी वळती बाबा. शास्त्र सांगतं या संत एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक संत एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं आणि 2 संत एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. वा लबाड बोलता काय 2 गोष्टी म्हणून फिरून एकच सांगता या बाबा. बहुतेक हेच आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य. मला खरं सांगा गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे बर महाराज ती जपली पाहिजे का जपली पाहिजे. महाराज पुण्या बोलावला ते बघा म्हणते आधी महाराज हीच मराठी भाषेचं सौंदर्य बरं का. नाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक कोळी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं आणि 2 पोथी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं. गळ्यामध्ये माळ माणूस म्हणून जन्माला आला या असली पाहिजे आणि असलेली असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बर ती जपली पाहिजे का जपली पाहिजे. एक तर घालू नाही आणि घातली तर काढू नाही. एक तर मरेपर्यंत जपली पाहिजे आणि दुसरी नामचिंतनाच्या बळावर जपली पाहिजे. ही मराठी भाषा वळवल तशी वळते. तसे हलसिद्धनाथांना चिक दिला कोणता रुईचा. मारुतीला वाहता का नाही रुई ती रुई चिक म्हणजे गायीचा चिक नाही बरं का रुईचा चिक त्यामध्ये टाकला. त्याचं शास्त्र असं या गळ्याच्या खाली गेला की माणूस जगत नाही. पण ते कर्नाटकी भाषेमध्ये हल म्हणजे दूध ते सुद्धा दूध प्राशन केलं आणि सिद्ध करून दाखवलं. तेव्हापासून हलसिद्धनाथ नाव पडलं. जशी आळंदीमध्ये ज्ञानोबरायांची जिवंत समाधी आहे तशी आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची आप्पाच्या वाडीमध्ये जिवंत समाधी. त्या हलसिद्धनाथाच्या पुढे सुंदरा माता हात जोडून उभा बाळूमामाची आई हात जोडून उभा आहे. ए भगवंता ए हलसिद्धनाथ आई लहानाची मोठी झाली देवाच्या दारात खेळत आतापर्यंत काय मागितलं नाही एक इच्छा आहे काय हात जोडून उभा ए हलसिद्धनाथ आई